स्पर्श तिच्या प्रेमाचा भाग 16. नमस्कार मित्रांनो, सर्वात आधी तुमची माफी मागते. काही दिवस माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे स्टोरीचा पुढील भाग टाकता आला नाही. पण तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आणि पुढील भागासाठी केलेल्या कमेंटसाठी मनापासून धन्यवाद. आज मी तुमच्यासाठी या स्टोरीचा पुढील भाग घेऊन आले आहे. तर चला सुरू करूया. कार जवळ येताच प्रसादला मनोमनी वाटलं होतं की मोहिनीने पुढे बसावं, ती त्याच्या जवळ असावी म्हणून. नाही तर त्याला असं वाटत होतं की ती प्रेग्नेंट आहे म्हणून तिने मागे न बसता पुढे बसावं. पण कोणी काही बोलायच्या आधीच मोहिनी आणि केतकी मागे जाऊन बसल्या आणि सुनीता पुढे बसली. कारमध्ये बसल्यावर सुनीताची बडबड चालू झाली. केतकी आणि मोहिनी मागच्या सीटवर गप्प बसलेले होत्या. तुम्ही दोघी इथे जॉब करतात का? जिचं तोंड कधीच गप्प राहत नाही त्या सुनीताने केतकी आणि मोहिनीला विचारलं. हो, म्हणजे मी आधीपासूनच करते. मला तरी 4 वर्षे झालीत तसं मी जॉब करते. पण मोहिनी आताच न्यू जॉईन झालेली आहे. साधारण तरी केतकी पुढे जास्त काही बोलणार तितक्यात मोहिनीने तिला हळूच लपून कोपरखळीत टोचली आणि गप्प बसायला सांगितलं. कारण मोहिनी मुंबईमध्ये जॉब वगैरे करते, तिच्या दादाकडे राहते हे कोणालाही सांगायचं नव्हतं. काय झालं असं अचानक? का थांबलीस ग? बोल ना. अचानक गप्प झालेल्या केतकीला सुनीताने विचारलं. नाही, तसं काही नाही. मला अचानक घरून फोन येतोय, तर मी तेच बघत होते. कदाचित माझ्या आईला काळजी लागली असेल की इतका उशीर का झाला ते. केतकीने काहीतरी टपली मारायची म्हणून ती मारली, पण ती जागेवर लागली. बरं मोहिनी, तुझं सासर कुठलं ग? म्हणजे तू इथे मुंबईत राहते म्हणून विचारलं. सुनीताला नुसती खुदखुद होती हे ते विचारायची, कारण तिला मोहिनीविषयी खूप क्युरिओसिटी लागलेली होती. तिला खूप काही जाणून घ्यायचं होतं. पण तीही मोहिनी ती होतीच. इतकं सहज कोणाला सांगणारी थोडीच होती ना ती. नाहीतरी आयुष्यातील दुःखद गोष्टीतून आपणच मार्ग काढायचा असतो. लोकांसमोर आपलं दुःख मांडून मिळणाऱ्या सहानुभूतीने आपण अजूनच लाचार बनून लागतो आणि स्वतःवरच दया दाखवू लागतो. इतकी तर जाणकार ती आता झालीच होती. मोहिनी पुढे काही सांगणार त्याआधीच प्रसादने विषय बदलवला. गप ना ग, किती प्रश्न ते बघावते ते नुसतं आपलं तोंड चालूच असतं. आणि मी म्हणतो तुला काय करायचं, कोणाचं काहीही असो, गप्प बस. प्रसादने समोरच्यावरती असलेल्या आरशात मोहिनीला टेन्शन आलेलं बघून सुनीताला गप्प केलं. खरं तर त्याला पण खूप काही जाणून घ्यायचं होतं मोहिनीविषयी. पण काल मंदिरात अचानक आलेल्या चक्करवरून त्याला वाटलं होतं की मोहिनीची तब्येत अजूनही ठीक नाही आहे, म्हणून तिला असं सतत हे ते विचारणं योग्य नाही आहे. बोलता बोलता सुनीताचं घर आलं आणि ती तिची पर्स घेऊन कारमधून उतरली. उतरताना तिने काळजीपूर्वक प्रसादला रात्री जेवण करून घे, उपाशी झोपायचं नाही, अशा 2-3 टिप्स दिल्या. खरं तर ती त्याची खूप काळजी करायची आधीपासूनच. पण प्रसादला मनोमनी वाटत होतं की हिला कसं सांगू की गप बस बाई, मी घेईल ना स्वतःची काळजी. कारण मोहिनीला असं नको वाटायला की ही याची गर्लफ्रेंड आहे की काय. प्रसादने तिला पटकन बाय केलं, पण तिला प्रसादचं असं घाईघाई बाय केलेलं आवडलं नाही. म्हणून तिने कारच्या दरवाज्यातून थोडं आत मध्ये पुढे झुकून प्रसादच्या खांद्यावर एक चापट मारली आणि त्याला इतकी का घाई झाली म्हणून रागवली. मोहिनीला नाहीतरी थोडं थोडं त्या दोघांचं असं वागणं जरा वेगळंच वाटायचं. आणि राहून राहून केतकी आत्ताच संध्याकाळी प्रसाद आणि सुनीताविषयी कॅफेमध्ये जे काही बोलली होती ते पण विचार मनात येत होते. थोडंसं मन उदास झालेलं होतं. विचार करत करत ती खूप वेळ खिडकीतून बाहेर बघत होती. नक्की काय नातं असेल सुनीता आणि प्रसादचं? असेल का ती त्याची गर्लफ्रेंड? कुठं वर गेलं असेल त्यांचं नातं? पण जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे? तसंही आता ती त्याची कोणीही असली तरी मला का त्या गोष्टींचा त्रास व्हायला पाहिजे? तो तर पूर्ण सेटल होऊनही अजून अनमॅरिड आहे. मी तर मनात त्याच्यासाठी खूप प्रेम असूनही लग्न मात्र पियुषसोबत केलं. नाही म्हटलं तरी वेळेपुढे कर्तव्यापुढे मी हरले होते आणि मग लग्न झालं. तरीही तो बिचारा इतकं व्यवस्थित बोलतो, वागतो. मी कोणाची तरी बायको आहे हे त्याने मान्य केलं आहे. तर मी त्याची पण एक कोणी गर्लफ्रेंड असेलच हे मान्यच करायला पाहिजे. ज्याचं त्याचं स्वतंत्र आयुष्य असतं.
आणि तसंही आता तो विवाहित काय आणि त्याला त्याची गर्लफ्रेंड काय ह्याने काय फरक पडतोय? कारण आता वेळ खूप बदलून गेली आहे. काळ बदलून गेलाय, आयुष्य बदलून गेलंय. बदललं नाही, ते फक्त आमच्या दोघांचं एकमेकांवर असलेलं अव्यक्त प्रेम आणि दोघांच्या मनातील एकमेकांची जागा. किती सुखद भावना आहे ना ही. आपण ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो, ती व्यक्ती आधीच कोणा दुसऱ्यांची आहे हे माहीत असूनही त्या व्यक्तीवरच प्रेम जराही कमी होत नाही. म्हणजे किती निस्वार्थ प्रेम म्हणावं ते. असो, माझा प्रसाद सुनीताच्या सानिध्यात राहून खूप बदललाय. राहणीमानात, बरं मनाने तर तो आहेच तसाच आहे अजूनच. त्याच्या ह्या राहणीमानात झालेला बदल खूप छान वाटतो त्याला. सुनीताने त्याला जगाची ओळख करून दिली. खूप स्ट्रॉंग बनवलं. किती काळजी घेते त्याची. या सर्व गोष्टींसाठी सुनीताला कधीतरी नक्कीच थँक बोलायला पाहिजेच. मोहिनी जशी कारमध्ये बसली तशी ती बाहेर बघतच विचार करत होती आणि तिचे विचार चालूच होते. एव्हना मोहिनीच्या असं गप्प बसल्याने खूप बोर झालेल्या केतकीचं अखेर घर आलं आणि बिचारी उतरायची तयारी करू लागली. चल मोहिनी, ह्या तुझ्या 2 बॅग्स घे, मी माझ्या घेतल्यात. आणि हो, घरी पोचल्यावर मला आठवणीने कॉल कर. कळालं? नाहीतर मेसेज तरी कर. केतकी तिचा स्टॉप यायच्या आधीच उतरायची तयारी करत होती. तिला ऐनवेळी प्रसादला जास्त वेळ थांबवायचं नव्हतं. कारण ही काय टॅक्सी नाहीये. बिचाऱ्याने इतक्या काळजीपूर्वक घरापर्यंत सोडलं हेच तिच्यासाठी खूप होतं. मोहिनी, मोहिनी कुठे हरवलीस? इतका कसला विचार करतीये? नाहीतर झोप आली असेल तर घरी गेल्यावर झोप. कधीची मी काय सांगते त्याच्याकडे लक्षच नाही तिचं. केतकी थोडी वैतागली. कारण एकतर मोहिनी आता ती एकटीच इथून पुढे तिच्या घरापर्यंत जाणार होती. जरी प्रसाद विश्वासू होता तरी पण आपण आपलं भान राखायला हवं ना. ह्या उद्देशाने केतकी मोहिनीवर चिडली होती. हो हो, आहे लक्ष माझं. तुझा स्टॉप आला का? मोहिनी एकदम झोपेतून जागी व्हावी तशी बोलू लागली. हा, आणि माझ्या डोक्यात काहीतरी माझा स्टॉप यायला काहीही काय बस किंवा टॅक्सी आहे का? पुढे बघ, प्रसाद आपल्याला त्याच्या कारने घरी सोडतोय ते. आणि आता माझं घर आलं तर मी उतरते. तो आता तुला तुझ्या घरी सोडवेल. समजलं का? केतकी मोहिनीला समजावत होती. पण प्रसादने हळूच केतकीला डोळ्यांनी इशारा केला की प्लीज तिला इतकं नको बोलू. मी पोहोचवेल तिला व्यवस्थित. प्रसादने डोळ्यांनी अस्वस्थ केल्यावर केतकीची चिंता मिटली होती आणि ती डोळ्यांनी इशारा करूनच त्याला मनात स्वारी म्हणाली आणि तिने मोहिनीचा गाल ओढून अगदी प्रेमाने तिला बाय केलं. प्रसादला हे सर्व बघून खूप छान वाटलं की मोहिनीला इतकी चांगली मैत्रीण मिळाली आहे म्हणून. केतकीने प्रसादला पण थँक्स केलं आणि ती मग तिच्या घराकडे जाऊ लागली. प्रसादने गाडी वळवली आणि टर्न घेऊन गाडी आता मोहिनीच्या घराच्या दिशेने धावू लागली. प्रसादला अजूनही वाटत होतं की मोहिनीने पुढे येऊन बसावं. त्याने परत एकदा तिला सांगितलं की पुढे येऊन बस म्हणून, पण ती नाही म्हणाली आणि ती मागेच बसून राहिली. ती अजूनही तिच्या चेहऱ्यावर खिडकीतून येणाऱ्या थंड हवेच्या लाटा घेत होती. खूप शांत वाटत होतं तिला आज. प्रसादला तिची शांतता नको होती आता. कारण गाडीमध्ये ते दोघे एकटेच होते. त्याला वाटत होतं की मोहिनीने त्याच्याशी बोलावं. कारण खूप दुरावा सहन करून दोघांनाही वेळ मिळाली होती. मोहिनीचं घर यायला खूप वेळ होता अजून. त्याने एकदा कारमधील समोरच्या आरशात बघितलं तर मोहिनीची आणि त्याची नजर एक झाली. मोहिनीने पटकन नजर खाली घेतली आणि तिला कसं तरी वाटलं. मुंबईमध्ये राहूनही अजून पण हे लाजाळू झाड असंच आहे वाटतं. प्रसादने आता मोहिनीला बोलतं करायचं ठरवलं. लाजाळू झाडाच्या नावातच जर लाजाळूपणा आहे तर ते मुंबईत काय आणि मुंबईच्या बाहेर काय, कुठेही लाजणारच ना. मोहिनीने पण त्याला उत्तर दिलं. मोहिनी, एक विचारू? हा विचार ना. पियुष कुठे आहे? म्हणजे तो कालपासनं तुझ्यासोबत नाही दिसला. आता बाकी मोहिनी थोडी अस्ताव्यस्त झाली. पण तिने लगेच स्वतःला सावरलं आणि नॉर्मल होऊन बोलू लागली. अरे पियुष ना, म्हणजे तो की नाही. त्याला ना मोहिनीचं आयुष्यावर रडावं की त्याच्याशी किती सफाईदारपणे खोटं बोललो याची घृणा यावी हेच कळत नव्हतं. ती परत एकदा एकदम शांत झाली. काही बोलावं असं तिला आता वाटतच नव्हतं. पण प्रसाद तिला समोरच्या आरशात बघत होता. तिनेही त्याच्याकडे बघून एक स्मित हास्य केलं आणि माझ्या आयुष्यात सर्व काही ठीक आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला. तुला बोर होत असेल तर FM लावू का? म्हणजे थोडं मग गाणे ऐकून बरं वाटेल तुला. प्रसादने परत तिला बोलतं करायचं ठरवलं.
तुला ऐकायची असेल तर लाव. मोहिनीने खाली मान घालून त्याला सांगितलं. ओके, लावतो मग FM. मला गाणे ऐकायला खूप आवडतं. प्रसाद समोरच्या आरशात मोहिनीचा उतरलेला चेहरा बघून तो बोलला आणि त्याने FM चालू केला आणि सुंदर असं गीत चालू झालं. तुम इतना जो मुस्कुराते रहो है, क्या गम है जिसको छुपा रहे हो, तुम इतना. ऐकत ऐकत मोहिनी ती आत्ताच त्याच्याशी किती खोटं बोलली हे आठवलं आणि दाटून आलेला हुंदका तिने खूप कसंतरीने गिळून घेतला. कारण गाण्याचा प्रत्येक शब्द न शब्द जणू तिच्यासाठीच होता. ती एकदम गहिवरून गेली. आत्ताच जणू प्रसादच्या मिठीत शिरावं आणि मनभ्रम रडून घ्यावं असं वाटत होतं. आणि मध्येच अचानक जोरात ब्रेक लागल्यामुळे ती मध्येच भांबावली आणि तिने वर मान करून पुढे बघितलं तर ट्रॉफिक लागली होती. इथून थोड्याच अंतरावर तिचं घर होतं. पण आता ट्रॉफिकमुळे वेळ लागणार म्हणून ती वैतागली आणि त्यात उशीर होणार म्हणून सतीशचे फोन चालू होतील. काय करावं आणि काय नाही तिला काहीच सुचत नव्हतं. ती अचानक जोरजोरात श्वास घेऊ लागली. तिला आता भीती वाटत होती, एक तर सतीश काय बोलेल याची, आणि रात्र झाली आहे त्यात ती एकटीच प्रसादसोबत कारमध्ये आहे याची. प्रसादवर तिला स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता. पण दादा वहिनी काय विचार करतील या गोष्टीने मन राहून राहून खिन्न होत होतं. हॅलो, हां सतीश, मी प्रसाद बोलतोय. हां बोल ना प्रसाद. सतीशला वाटलं मोहिनीची कालची तब्येतीची चौकशी करायलाच प्रसादने फोन केला की काय. सतीश खरं खरं सांगतो, मोहिनी आणि तिची मैत्रीण केतकी मला आणि माझ्या मैत्रिणीला सुनीताला एक मॉलमध्ये भेटलेल्या. मी केतकी आणि सुनीताला त्यांच्या घरी ड्रॉप केलं. पण मोहिनीला घेऊन मी तुझ्या फ्लॅटच्या जवळच पोचलो. पण मध्येच ट्रॉफिक लागली रे. मोहिनी बोलते की ती घरी एकटी चालत जाईल म्हणून, पण मी तिला एकटीला जायला नाही बोललोय. तर काय करू, पाठव की मी सोडून देऊ? प्रसादने सतीशला सर्व थोडक्यात समजावून सांगितलं. प्रसाद, तिला एकटीला नको पाठवू आणि राहिला प्रश्न वेळ होण्याचा तर त्याचीही काळजी नको करू. तू डिनरलाच ये आमच्याकडे आज. खूप दिवस झाले आपण भेटलेलो नाही. पण दोघंही या आरामात. सतीशचं हे अनपेक्षित उत्तर ऐकून प्रसादला तर आता असं वाटलं की ट्रॉफिक रात्रभर संपूच नाही. तो एकदम खुश झाला आणि प्रसादला सतीशसोबत बोलून झाल्यावर असं खुश बघून मोहिनीला तर काहीच पडत नव्हतं. ती एकदम सुन्न होऊन प्रसादकडे इवलच तोंड करून बघत होती. तिला वाटलं सतीश ओरडेल, पण तसं काहीच झालं नाही. डोंट वरी मोहिनी, घाबरू नको अजिबात. सतीशसोबत बोलून झालंय माझं. त्याने आरामात यायला सांगितलंय आणि आज रात्रीचं माझं जेवण पण तुम्हा सर्वांसोबतच करायचं ठरवलंय. प्रसादने मोहिनीच्या चिंतातूर चेहऱ्याचं टेन्शन कमी करत तिला धीर दिला. तिलाही खूप आनंद झाला. ट्रॉफिक हळूहळू कमी होत होती. प्रसादने ट्रॉफिक कमी होईपर्यंत कार रोडवरून पूर्ण एक बाजूला घेऊन उभी केली. ट्रॉफिक पूर्णपणे मोकळी झाली की पटकन निघून जाऊ असं सांगून त्याने तो निर्णय घेतला. तसंही सतीशसोबत बोलून झालं होतं म्हणून त्यालाही आता टेन्शन नव्हतं. मोहिनीने बाहेर बघितलं, थोडी शांतता होती, पण रोडवर मात्र गाड्यांचा हॉर्नमुळे जी कचकच चालू होती ती आता जरा कमी वाटत होती. मोहिनी आणि प्रसाद दोघंही कारच्या बाहेर येऊन कारला टेकून उभे राहिले. प्रसादने हाताची घडी घालून मोहिनीकडे एकदा बघितलं. मोहिनीची आणि त्याची नजर एक झाली. मोहिनीने पूर्णपणे आता मान खाली घातली. तिला हे सर्व अयोग्य वाटत होतं, पण मनाला मात्र सर्व हवंहवंसं वाटत होतं. तसंही आजवर आयुष्यात प्रेम म्हणजे काय हे तिला कधी मिळालंच नव्हतं. आजवर पियुषने तिच्या मनावर आणि शरीरावर फक्त एक पत्नी म्हणून हक्कच गाजवला होता. पण जे खरं प्रेम असतं ते मात्र कधीच अनुभवलं नव्हतं. मोहिनी, तुझी जर काही हरकत नसेल तर आपण कधीतरी शांततेत भेटूया का एखाद्या दिवशी? नाही म्हणजे तुला योग्य वाटत असेल तर? प्रसादने हळूच तिच्याकडे बघून तिला विचारलं. का नाही म्हणजे काही विशेष? मोहिनीला जर वेगळं वाटलं, कारण नाही म्हटलं तरी ती अजूनही कोणाची तरी पत्नी होती आणि असं परपुरुषाला सतत भेटत राहणं तिच्या संस्कारात बसत नव्हतं. अगं प्लीज, वेगळा अर्थ नको का घेऊ. बस तुझ्यासोबत थोडा वेळ घालवायचा आहे. आयुष्यातील काही क्षण जगायचे, खूप गप्पा करायचे तुझ्यासोबत. मला माहिती आहे तुला हे कदाचित नाही आवडणार, पण एक मित्र म्हणून मला तुझ्यासोबत काही वेळ जगायचं आहे. काय माहीत गं, कोणाचं आयुष्य हे किती आहे. माणूस आज आहे तर उद्या त्याचं वाक्य पूर्ण होण्याच्या आतच. तिने तिचा हात प्रसादच्या ओठावर ठेवला
आणि भरलेल्या डोळ्याने नकारार्थी मान हलवून त्याला पुढे एकही शब्द जर बोललास तर खबरदार अशा नजरेने विनवणी केली. प्रसादने त्याच्या ओठावरचा तिचा हात हळूच काढला आणि त्याच्या हातात घेतला आणि तिला थोडं त्याच्या जवळ ओढून घेतलं. मोहिनी, का इतकी दुःखी असते रे माझ्या सोन्या तू? कुठे गेली ती चेहऱ्यावरची चंचलता? कुठे हरवली आहे माझी ते गोजीरवाणी पिवळ्या गुलाबाची कडी? काल मला फक्त नजरेसमोर बघताच का चक्कर आले तुला? मोहिनी, मी तुला नाही तर तुझ्या मनाला वाचतो, जाणतो. तू खूप काही लपवते माझ्यापासून, पण मी तुला जबरदस्ती नाही करणार सांगायला, कारण तुला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा तूच स्वतःहून सांगशील. इतका विश्वास आहे माझा तुझ्यावर. आणि हो, एक लक्षात ठेव, आजवर मी लांब होतो, पण आता तुझ्या प्रत्येक दुःखात मी तुझ्यासोबत राहीन. तुला आता जगाची, समाजाची, लोकांची तमा बाळगायची तर तू बाळग, पण तू माझं पहिलं प्रेम आहे म्हणून, नाही तर एक माणूस आणि एक खरा मित्र म्हणून मी तुझ्या सोबतीला राहीन. प्रसादच्या हातात तिचा हात येताच प्रसादला इतकं गहिवरून आलं होतं की तो त्याच्या मनाला नाही आवरू शकला. खूप वेळ तिला कारमध्ये एकटीला बसून त्याने तिचं खूप निरीक्षण केलं होतं आणि कुठेतरी त्याच्या मनाला एक हिंट मिळलीच होती की मोहिनी काहीतरी लपवते. म्हणून तो इतकं सर्व बोलून गेला. निघूया? मोहिनीने प्रसादच्या हातातल्या हाताकडे बघत प्रसादला विचारलं. प्रसादने पण पटकन तिचा हात सोडला आणि तिला सॉरी बोलता त्याला थोडं वाईट वाटलं की तो इतकं सर्व बोलून गेल्यावर ही मोहिनीने त्याच्या बोलण्यावर एक शब्दही त्याच्यासाठी भाष्य केले नाही. हो हो, चालेल ना, चल निघूया. प्रसाद पटकन कारचा दरवाजा उघडण्यासाठी वळला, पण तो झटकन मागे खेचला गेला. त्याला काही कळायच्या आतच तो मोहिनीच्या मिठीत होता. सॉरी का बोलतो प्रसाद? अजून किती दिवस ह्या भावना कोंडून ठेवायच्या रे? आणि कोणासाठी? प्रत्येक नात्यात प्रेम म्हणजे फक्त शरीरसुख असतं असं नाही, तर मैत्रीच्या नात्याने मनापासून मारलेली एक मिठीही जगण्यातला नवीन उत्साह देऊन जाते. अजूनही माझा प्रसाद मला किती ओळखतो याची प्रतीची आज आलीच मला. पण काही काळ जाऊ दे, सर्व कळेल तुला. पण मैत्री पलीकडच्या नात्याची अपेक्षा मात्र ठेवू नको आता माझ्याकडून. प्रसादला तर सुखद धक्का बसलाच होता, पण सोबतच तिचे शेवटचे शब्दही जरा वरमी लागले होते. पण तरीही तो तिच्या आशा नकळत स्पर्शाने आज मात्र खूप खूप खुश होता. नातं मैत्रीचं ठेवायचं की त्यापुढेही नात्याचं हे तू नाही वेळ ठरवेल. त्यानेही तिची छेड काढलीच आणि हळूच तिच्या कानात बडबडून गेला. त्याच्या वाक्यावर तिने मात्र चिडून त्याला जोरात बाजूला ढकललं आणि तो मात्र गालात हसत ड्रायव्हर सीटवर जाऊन बसला. आज तिनेही थोडं बंधने झुगारून लावली आणि त्याला लवकरात लवकर गेल्या 2 वर्षाने पियुषने तिच्यासोबत काय काय केलं हे सर्व सांगायचं ठरवलं. वेळ तसा बराच झाला होता, ट्रॅफिक पण कमी झाली होती, म्हणून आता दोघेही घराच्या वाटेला लागले. तसंही आता भूक पण खूप लागली होती. रेणू आणि सतीश दोघंही घरी वाट बघत होते, म्हणून आता लवकर जाणं गरजेचंच होतं आणि दोघेही पटकन घरी पोचले. तर हाय मित्रांनो, परत एकदा आता लवकरात लवकर नवीन रहस्य उलगडणार आहे. मग जाणून घेण्यासाठी पुढच्या भागापासून गेल्या 2 वर्षातला इतिहास स्टोरी कंटाळवाणी करण्यापेक्षा आणि इकडून तिकडे फिरवण्यापेक्षा मी सरळ सरळ जे आहे ते लिहिते. पण आजचा भाग कसा वाटला ते नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील भागात. धन्यवाद.